लोटे MIDC मध्ये घडलेल्या या घटनेची दृश्य सगळ्यात पहिल्यांदा झी24 तासवर आपण पाहू शकताय। स्फोटामुळे वायू गळती देखील झालेली आहे। रत्नागिरीतली या घटनेविषयी अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर सध्या आपल्या सोबत आहेत। प्रणव, काय अधिक माहिती आहे या घटनेविषयी? मुंबई गोवा महामार्गावरील लोटे MIDC आज स्फोट झालाय। अमोल, हा मुंबई गोवा महामार्गावरचं लोटे MIDC आहे आणि याच MIDC मध्ये वेळोवेळी या ठिकाणी विविध कंपन्यांमध्ये स्फोट होत असतात। आज स्फोट झालाय तो घरडा केमिकलच्या रिएक्टरचा 2 नंबरचा प्लांट आहे त्यामध्ये झाला आणि या प्लांटमुळे इथला जो वायू जो आहे तो मोठ्या प्रमाणात बाहेर आला आणि हा मुंबई गोवा महामार्गावर पसरला। या स्फोटामुळे लोटे गावाला जो आहे तो मोठ्या प्रमाणात हादरा बसला आणि या ठिकाणचे लोक जे आहेत ते स्फोट झाला म्हणून घराबाहेर पळत आले आणि तिथल्या कामगारांना जे आहे ते त्वरित बाहेर काढण्याचं काम इथल्या सिक्युरिटी गार्डने जे आहे ते केलं। मात्र हा स्फोट इतका भयानक होता, जरी जीवितहानी झाली नसली तरी स्फोटाचा आवाज जो आहे तो लोटे MIDCच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला। या अगोदरी अशाच पद्धतीनं पाणी फोडण्याचा प्रकार जो आहे तो नद्यांमध्ये झाला होता, त्यावेळी ग्रामस्थ आक्रमक झाले होते आणि आजच्या स्फोटामुळे सर्व ग्रामस्थांनी घरडा केमिकलच्या गेट समोर दाखल झाले आणि याचा जाब विचारण्यासाठी प्रदूषण नियंत्रक मंडळाच्या अधिकाऱ्यांना यावेळी बोलवण्यात आलंय। अमोल, धन्यवाद प्रणव या सविस्तर माहितीबद्दल। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।